ह्या कलियुगामध्ये चमत्कार केल्याशिवाय महाराज नमस्कार नाही. आणि ह्याच तुम्हाला जो चमत्कार पाहिजे ना, हे केवळ अनुभवलेल्या संतांनी साधून केले. हा जो देवाचा याच्या पुढे जाऊन शिकू. आपल्या नामदेवामध्ये जन्म घेतला. यमाई शिवरी येथे स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त भव्य सोहळा, हजारो भाविकांची उपस्थिती, अखंड नामस्मरण, रथोत्सव आणि रक्तदान शिबिराने भक्तिमय वातावरण. नमस्कार, आपण पाहताय केपी न्यूज आणि मी किशोर कामथे. यमाई शिवरी येथील स्वामी समर्थ महाराज गुरुपादुका मठात स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त भव्य आणि उत्साहपूर्ण सोहळा मोठ्या भक्तिभाव वातावरणात पार पडला. संपूर्ण परिसरात 3 दिवस अखंड नामस्मरण, हवन आणि पारायण सेवेमुळे आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते. प्रकट दिनाच्या पहाटे काकडा आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर महापूजा आणि अभिषेक सोहळा संपन्न झाला. तर सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत मठाचे मठाधिपती राष्ट्रसंत डॉक्टर स्वामीदास गणेशानंद महाराज यांच्या संगीतमय चरित्र कथेमुळे उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. यानंतर दुपारी 1 वाजता पुष्पवृष्टी आणि अभिषेक सेवा पार पडली. त्यानंतर आरती, पालखी सेवा, अन्नदान आणि श्रींची भव्य रथोत्सव मिरवणूक काढण्यात आली. स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनाचं औचित्य साधत मठ परिसरात आकर्षक फुलांची सजावट, विद्युत रोषणाई आणि भव्य सभामंडपाने उजळून निघाला होता. यामुळे मठ परिसराला उत्साहाचं स्वरूप प्राप्त झालं होतं. यावेळेस प्रकट दिनानिमित्त भाविकांचा उदंड प्रतिसाद यावेळेस मिळालेला असून संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो भाविकांनी उपस्थित राहून स्वामींचं दर्शन घेतलंय. स्वामी परिवाराच्या वतीनं भाविकांसाठी पिण्याची पाण्याची व्यवस्था तसेच महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. यंदाच्या प्रकट दिनानिमित्त स्वामी परिवाराच्या वतीनं रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकीही जपली. तर यावेळेस स्वामी समर्थ महाराज यांनी वापरलेल्या पवित्र वस्तू आणि टोपी भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या, ज्यामुळे भक्तांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. एकूणच भक्ती, सेवा आणि सामाजिक उपक्रमाचा संगम असलेला हा प्रकट दिन सोहळा राष्ट्रसंत डॉक्टर स्वामीदास गणेशानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. सद्गुरू महाराजांच्या प्रगती सोहळ्याच्या पुष्पवृष्टी या ठिकाणी संपन्न झालेल्या आणि आता या आणि अशा अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी आपण केपी न्यूज या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. देवाला कळायला आणि इथे मात्र सगळे पैसा दोन्ही संन्यास स्वामी महाराजांना त्या ठिकाणी बंधन केल्यानंतर महाराज तेथून माघारी फिरले आणि त्या नारायण सरोवरामध्ये स्नान करण्यासाठी निघालेले सगळे भाविक होते. ज्यांनी धारदार जोतकरांनी ज्या स्वामीजींना अडवलं, काही क्षणामध्ये असं झालं